तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा आता सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाचे 671 कोटी 35 लाख रुपये तर आदिवासी विकास विभागाचे 549 कोटी 29 लाख रुपये वळवण्यात आलेले आहेत। महिला व बालविकास विभागानं 4882 कोटी 56 लाख दिलेले आहेत। तर विधिमंडळामध्ये सादर झालेल्या पुरवणी मागण्यांप्रमाणे ही आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींना रकमेचे वितरण सुरू झाल्याची अतिशय आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे। अनेक दिवसांपासून महिला वाट पाहत होत्या की ज्यांच्या खात्यावर लाडकी बहिणींचे पैसे कधी जमा होतील आणि आज 15 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पैसे जमा झालेत। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यातही पैसे जमा झाल्याची शक्यता खूपच जास्त आहे। आत्ताच तुम्हाला सांगतो की हे कोणते 15 जिल्हे आहेत की किती रक्कम वितरित करण्यात आली, 2100 दिले की 1500 रुपये दिले, 4200 जमा झाली, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। सर्वात आधी आनंदाची गोष्ट म्हणजे काही महिलांना 2100 प्लस असे मिळून 4200 रुपये जमा झालेले आहेत। काहींना 2100 रुपयेच मिळालेले आहेत। कोणाला किती मिळाले हे कोणत्या निकषावर आधारलेले आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देतो। कालच आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की उद्या सकाळी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि आज अगदी तसंच झालं। लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले। सुरुवातीची फेज म्हणून 15 जिल्ह्यांमध्ये वितरण झालं असून उर्वरित 15 मध्येही लवकरच पैसे पोहोचणार आहेत अशी अधिकृत माहिती समोर आल्याचं कळतंय। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी नसाल तर काळजी करण्याची गरज नाही, तुमच्याकडेही पैसे येणारच आहे। आणि जर तुम्ही या 15 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर बहुतेक तुमच्या खात्यात पैसे आधीच आले असतील। अनेक महिलांना कोणतीही अट न ठेवता थेट रक्कम देण्यात आलेली असून हे सर्वात मोठी अपडेट आहे। कोणते 15 जिल्हे आहेत हे पाहूयात। पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। जर तुम्ही यवतमाळमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे। तुमच्या खात्यात पैसे आलेले असण्याची शक्यता खूपच जास्त आहे। तुम्हाला 2100 रुपये मिळाले की 4200 रुपये मिळाले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। पुढे सातारा जिल्ह्यातही पैसे जमा झाले आहेत। अमरावती जिल्ह्यातही आजपासून वितरण सुरू झालेले आहेत। हे जिल्हे म्हणजे पहिल्या फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात आधी पैसे मिळालेले जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पात्र महिलेला रक्कम मिळणारच आहे। आता 4200 रुपये जमा झाल्याची माहिती ही अनेक ठिकाणाहून आलेली आहे। काहींना फक्त 2100 रुपये मिळायचं दिसतंय। हे नेमकं का झालं त्यावर सविस्तर आर्टिकल हे आलेलं आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की ज्यांनी पूर्ण व्हेरिफिकेशन आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना 4200 रुपये मिळाले आहेत। तर काहींना पहिली इन्स्टॉलमेंट 2100 रुपये जमा करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातही पैसे जमा झाल्याचं निश्चित झालेलं आहे। नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये तसेच अनेक ठिकाणी जिल्ह्यांमध्ये इथे वितरण सुरू झालेलं आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे मिळालेले असण्याची पूर्ण शक्यता आहे। तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा इथे सांगू शकता। त्याचबरोबर आणखीन एक प्रचंड मोठी घोषणाही करण्यात आलेली आहे, म्हणजे पिठाची गिरणी वाटपाला मंजुरी मिळालेली आहे। केंद्र सरकारकडून याला पूर्ण हिरवा कंदील मिळाल्याने आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना पिठाची गिरणी मिळणार आहे। यावर पूर्ण आर्टिकल प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुसार हे निश्चित झालेलं आहे की प्रत्येक पात्र महिलांसाठी पिठाची गिरणी इथे मिळणार आहे।